Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. This is your practical number 6, program to fill polygon using boundary fill algorithm. In previous practical we had seen about polygon filling using flood fill algorithm. In this practical we are going to see your polygon filling using boundary fill algorithm. Okay, so let's start this practical. नेहमीप्रमाणे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच, कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच या फाईल्स ज्या आहेत हेडर फाईल्स ते इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत आपण. ग्राफिक्स डॉट एच ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेतलेली आहे. काही इनबिल्ड फंक्शन्स यूज करणार आहे आपण, मॅथमॅटिकल फंक्शन्स फॉर रिट्रायविंग सेंटर ऑफ आवर स्क्रीन. त्याच्यासाठी आपण मॅथ डॉट एच ही हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे. आणि डिले फंक्शनसाठी डॉस डॉट एच ही हेडर फाईल लागते, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ऑलराईट, सो बघूया आपण. इथं वॉइड बाउंड्री हे जे फंक्शन आहे ते डिफाईन केलेलं आहे आणि इथं वॉइड मेन आहे. ओके, सो आवर प्रोग्राम स्टार्ट एक्झिक्युटिंग फ्रॉम वॉइड मेन मेथड. ओके, या वॉइड मेन मेथडमध्ये आपण आपल्या प्रत्येक ग्राफिक्स प्रोग्रामला जे जी डी आणि जी एम हे व्हेरिएबल्स लागतात तुम्हाला माहिती आहे, ते आपण इनिट ग्राफ या फंक्शनमध्ये पास करतो. ओके, आणि याच्यामध्येच आपण आपला ड्रायव्हर पाथ जो आहे तोही आपण इथं पास करतो. ऑलराईट, त्याच्यानंतर आपल्याला या प्रोग्रामसाठी जे व्हेरिएबल्स लागणार आहेत ते आहेत वाय मॅक्स, एक्स मॅक्स, मिड एक्स, मिड वाय. हे सेंटर ऑफ युअर स्क्रीन इव्हॅल्युएट करण्यासाठी लागणार आहेत हे व्हेरिएबल्स. आर इज फॉर रेडियस ऑफ युअर सर्कल. ओके, तुमचा या प्रोग्राममध्ये पॉलिगॉन जो आहे तो कोणता आहे, सर्कल आहे, त्याच्यासाठी आपण इथं आर घेतलेला आहे. ओके, यू कॅन यूज another polygon for polygon filling also. Okay, you can take square, rectangle, okay, triangle, whatever you want you can take. त्याच्यानंतर आपण फिल कलर आणि बाउंड्री कलर हे दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर इनिट ग्राफ हे फंक्शन आहे. तुमच्या रेडियसची व्हॅल्यू जी आहे ती 20 दिलेली आहे, इथं मी डिफाईन केलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता सेंटर ऑफ युअर स्क्रीन कसं इव्हॅल्युएट करायचं बघू. त्याच्यासाठी आपण गेट मॅक्स हा जो फंक्शन आहे इनबिल्ट फंक्शन तो आपण कॉल केलेला आहे इथं. त्याच्याने आपल्याला मॅक्सिमम एक्स कोऑर्डिनेट ऑफ युअर स्क्रीन मिळणार आहे. त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण एक्स मॅक्समध्ये स्टोअर करणार आहे. गेट मॅक्स वायने आपल्याला मॅक्झिमम वाय कोऑर्डिनेट ऑफ युअर स्क्रीन मिळणार आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण वाय मॅक्समध्ये स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सेंटर ऑफ आवर कोऑर्डिनेट्स पाहिजे, त्यासाठी मग फ्लोर हे फंक्शन यूज केलेलं आहे. याच्यामध्ये आत्ता जे एक्स मॅक्स आणि वाय मॅक्स जे आपण इव्हॅल्युएट करून घेतलेलं आहे त्याचे जे कोऑर्डिनेट्स जे घेतलेले आहेत ते आपण इथं पास करून त्याला डिवायडेड बाय 2 केल्यानंतर आपल्याला त्या दोन्ही ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे सेंटर ऑफ युअर स्क्रीन मिळणार आहे. ओके, आणि त्यांच्या जे व्हॅल्यू आहेत एक्स मॅक्स बाय 2 हे फ्लोर फंक्शनला पास केल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती मिड एक्समध्ये स्टोअर केलेली आहे आणि फ्लोर ऑफ फंक्शनला वाय मॅक्स बाय 2 केल्यानंतर जी मिडल ऑफ युअर वाय ॲक्सिस मिळणार आहे त्याची व्हॅल्यू जी आपण स्टोअर करणार आहे ती मिड वायमध्ये स्टोअर करणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुमच्या फिल कलरची प्री डिफाईंड व्हॅल्यू आपण इथं 4 दिलेली आहे. यू कॅन चेंज दिस व्हॅल्यूज ऑल्सो. आणि बाउंड्री कलरसाठी आपण 15 हा इंटेन्सिटी घेतलेली आहे. दीज आर इंटेन्सिटी ऑर कलर व्हॅल्यूज ऑफ युअर पिक्सेल्स. ओके, इथं फिल कलरसाठी आपण 4 आणि बाउंड्री कलरसाठी 15 घेतलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आता सर्कल हे फंक्शन कॉल केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण मिड एक्स आणि मिड वाय हे जे इव्हॅल्युएट करून घेतलेले होते ते दोन्ही व्हॅल्यूज जे आहेत ते एक्स वाय कोऑर्डिनेट फॉर आवर सर्कल फंक्शन इथं पास केलेले आहेत. त्याच्यानंतर रेडियस जी व्हॅल्यू आहे 20 ते रेडियस इथं घेतलेलं आहे. या सर्कल फंक्शनमुळं आपल्याला आता तुमच्या स्क्रीनच्या करेक्ट सेंटरला आपल्याला प्रिसाइजली ॲज अ सेंटर ऑफ सर्कल मिळणार आहे आणि तिथं सर्कल ड्रॉ होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपला बाउंड्री हा फंक्शन आपण कॉल केलेला आहे इथं. ऑलराईट, त्याच्यामध्ये आपण मिड एक्स, मिड वाय, ओके, फिल कलर आणि बाउंड्री कलर या 4 व्हॅल्यूज आपण पास केलेल्या आहेत. मग बाउंड्री फंक्शन जे आहे हे कॉल झाल्यानंतर तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशन कंट्रोल इथं जाणार आहे. ओके, व्हाईट बाउंड्रीमध्ये. त्याच्यानंतर त्या ज्या केलेल्या व्हॅल्यू त्या या फंक्शन याच्यामध्ये जाणार आहेत, पास होणार आहेत. त्याच्यानंतर आपण या फंक्शनमध्ये इंट करंट असं करंट व्हेरिएबल घेतलेला आहे. करंट फॉर युअर सीड पिक्सेल ऑर पिक्सेल अंडर कन्सिडरेशन, त्यालाच आपण करंट पिक्सेल म्हणून घेतलेलं आहे.
या करंट व्हेरिएबलमध्ये आपण काय स्टोअर करणार आहे तर गेट पिक्सेल ऑफ एक्स वाय, या एक्स वायचा जो पर्टिक्युलर जो कलर जो असेल तो या करंट व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर काय चेक करणार आहे आपण, इफ करंट इज नॉट इक्वल टू फिल कलर अँड करंट इज नॉट इक्वल टू बाउंड्री कलर. जर तुमचा करंट पिक्सेलचा जो कलर जो आहे तो फिल कलर आणि बाउंड्री कलर दोन्ही पण जर नसेल तर तुमचं एक्झिक्युशन इफच्या आत लूपमध्ये जाणार आहे. आणि त्याच्यानुसार मग आपण त्या पर्टिक्युलर एक्स वाय पोझिशनचा जो तो सीड पिक्सेल असणार आहे त्याला आपण फिल कलरने फिल करून घेणार आहे. ओके, जर तुमच्या करंट पिक्सेलचा कलर किंवा सीड पिक्सेलचा जो कलर आहे तो फिल कलर किंवा बाउंड्री कलर दोन्हीपैकी नसेल तर आपण त्या पर्टिक्युलर पिक्सेलला फिल कलरने फिल करून घेणार आहे. इथं डिले फंक्शन यूज केलेलं आहे आणि 4 कनेक्टिव्हिटी यूज करून इथं आपण परत त्या सीड पिक्सेलच्या आजूबाजूचे जे पिक्सेल्स आहेत ते फिल करून घेणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपण इथं एक्स वाय कोऑर्डिनेट दिलेले आहेत अकॉर्डिंग टू युअर 4 कनेक्टिव्हिटी. ओके, आणि अशा रीतीने तुमचा पॉलिगॉन म्हणजे सर्कल जो आहे तो पर्टिक्युलर फिल कलरने फिल होणार आहे. ओके, तर प्रोग्राम हा एक्झिक्यूट करून बघूयात आपण याचा आउटपुट. ओके, तर करेक्ट स्क्रीनच्या सेंटरला तुम्हाला सर्कल ड्रॉ झालेलं दिसत आहे आणि तो पर्टिक्युलर जो सर्कल आहे त्याचे जे पिक्सेल्स आहेत ते या रेड कलरने फिल झालेले आहेत. ओके, आणि डिले फंक्शनमुळं तुम्हाला हे कलर होताना सुद्धा दिसतं. ओके, सो दिस इज आउटपुट ऑफ युअर दिस प्रोग्राम.